भिवंडी शहरातील उड्डाण पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा पुतळा फाशी दिल्याप्रमाणे दोरीच्या सहाय्याने लटकवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्ष भिवंडी शहर जिल्ह्याने या घटनेचा तीव्र निषेध केलाय। संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे। भाजपने प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार 23 जुलै 2026 रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी उड्डाण पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा पुतळा फाशी दिल्याप्रमाणे लटकवला। हा अत्यंत प्रकार आक्षेपार्ह असून देशाच्या सर्वोच्च लोकप्रतिनिधी पदाचा अनादर करणारा असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। तसंच सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत वापर करून हा प्रकार घडवण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलंय। या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची तात्काळ ओळख पटवून त्यांच्या विरुद्ध लागू असलेल्या कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपने केली आहे। अन्यथा नागरिकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीने कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। जो निजामपुर पुलिस स्टेशन में आए कंप्लेंट करने के लिए, देश के प्रधानमंत्री संविधान ने अपने को बहुत ताकत दिया है, इसमें कोई ये नहीं है। लेकिन आज रात को 1:30 बजे एक पुतला करके मोदी जी जो देश के प्रधानमंत्री, विश्व में उनका जो इतना नाम भारत का हो रहा है अपना, और कि रात के 1:30 बजे आके कोई उनको गले में फांसी लग के उनका जो पुतला लटकाया गया था, जैसे हमें खबर मिला, हम रवि सावंत, हमें पूरी भारतीय जनता पार्टी हमारे डीसीपी से संपर्क किए, एसीपी से संपर्क किए और आज यहाँ पे गुना दाखिल करने के लिए आए और गुना दाखिल हो चुका है। और हम लोग ने पुलिस को एक अल्टीमेट दिया कि अगर तुम 1-2 दिन में 24 घंटे में अगर इनको नहीं पकड़ेंगे तो भारतीय जनता पार्टी उनके तरीके से हम हमारा काम करेंगे, क्योंकि देखो कायदा सबके पास है, लेकिन जो कायदे अगर हाथ में लेगा और कायदे वाले को उसको कायदा नहीं सुधारेंगे तो फिर उनको भारतीय जनता पार्टी अपने चाल से कार्य सिखाएगी। हमको पुलिस लोग ने वादा किया है कि हम इसको 24 घंटे पकड़ेंगे, खाली पकड़ने के बाद कौन उसको करने लगा है इस सब का ही मालूम होना चाहिए, क्योंकि भिवंडी एक अपना सहनशील एरिया था। अपना भिवंडी भी 84 दंगे के बाद आज सब हिंदू मुस्लिम सब मिल के रहते, कोई ना कोई ये चीज़ इधर जो दो समाज का अच्छा जो माहौल है वो बिगाड़ने की कोशिश कर रहा है। और मुझे पूरा भरोसा है पुलिस विभाग को कि वो अगर चाहेगी तो 24 घंटे उसको पकड़ेगी। और हम भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची एक प्रतिकृती कुठल्या तरी समाजकंटकाने वंजारपट्टी नाकाच्या ब्रिजवर फाशी लावून लटकाव्या अशा प्रकारे लटकवून एक अतिशय वाईट असा भिवंडीमध्ये त्यांनी कृत्य केला होता। भिवंडीतील शांतता बिघडवण्याचा काम त्यांनी केला होता। त्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे एक लोकशाही मार्गाने एक तक्रार नोंदवून की जो पण हा असेल याला लवकरात लवकर अरेस्ट करून आणि त्याच्यावर या संदर्भामध्ये जे पण गुन्हे दाखल होऊ शकतात असे गुन्हे दाखल करून त्याच्यावर FIR दाखल केली आम्ही। आणि पोलिसांना एक अल्टिमेटम पण दिला आहे की किती दिवसात याला तुम्ही पकडू शकतात, नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी आम्ही रस्त्यावर उतरून याचा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आणि अशा कार्यकर्ता आम्ही पण शोधायचा प्रयत्न करू आणि जो भेटेल त्याला मग आम्ही आमच्या हिसाबाने चोप देणार। हे बघा, जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे ते ओपन चालू आहे। त्याला जर का करायचा होता तर त्यांनी दिवसा केला असता। रात्री 1 आणि 1:30च्या सुमारास असा गपचूप येऊन जो करून जातो तर हा आंदोलनाचा भाग नाही। आंदोलनामध्ये तो ओपन जर का त्यांनी केला असता तर आपण समजलं असतो। रात्री 1:30 वाजता जाऊन असा 1 वाजता आणि 1:30 वाजता जाऊन जर का कोण हे का मुंबईतील सायन्स सर्कल इथं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। भाजप आमदार कॅप्टन आर तरमील सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय। आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसने डोंबिवलीत आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काँग्रेसचे शहराध्यक्ष अमित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन पार पडलं। आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली। तसंच विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करण्यात आली। बघितलं असेल, हा आजचा आंदोलन आमचा आजचा नाहीये। मागे जेव्हा पेपर फुटी झाली तेव्हापासून आमचा संघर्ष चालू आहे। तुम्ही बघितलं असेल, मेलोडी एल्गारमधनंच आम्ही आमचं मत व्यक्त केलं होतं। आमचा
निषेध व्यक्त केला होता. म्हणजे ही कहाणी आजची नाही आहे. या असंवेदनशील सरकारचं खरंच एक दुर्दैवी बाब आहे की त्यांनी आज विद्यार्थ्यांना, मुलींना, बायकांना, पालकांना ज्या प्रकारे मारहाण केलेलं आहे ते खरंच निंदनीय आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. विषय कुठल्या पक्षाचा नाही आहे, विषय राजकारणाचा नाही आहे. आज देखील आम्ही राजकारणाला इथे सामोरे आलेलो नाही आहेत. तुम्ही बघितलं असेल राहुलजी गांधी यांनी जोपर्यंत सोनम वांचुकजी होते त्यांनी जवळजवळ 21 दिवस तिकडे त्यांनी उपोषण केलं. तोपर्यंत पण देखील कुठल्याही सरकारच्या वतीने तिकडनं एक डायलॉग डिलिव्हर नाही झाला. त्यांच्याशी बोलायसाठी पण त्यांना वाटलं नाही. त्यांना वाटलं नव्हतं की भारतातला जेनझी हा किती त्यांचं रूप धारण करून त्यांच्या हक्कासाठी किती भांडू शकेल, हे त्यांना गाफील राहिले. पण आज देखील सांगतो मी, जे घडलेलं आहे त्याचा सर्वत्र जबाबदार सरकार आहे, नरेंद्र मोदी आहे, अमित शहा आहेत. अमित शहा नंतर धर्मेंद्र प्रधान आहेत. यांना कसली लाज वाटते? अहो, पेपर फुटी झाली. आज 22 लाख विद्यार्थ्यांचा जर काय इथे भविष्य धोक्यात आलं, त्याच्यानंतर 21 मुलांनी आत्महत्या केल्या. आज तुम्ही बघत असाल इथे मुली का जमलेल्या आहेत. मुली जमण्याच्या मागचं कारण देखील ही सरकारच जबाबदार आहे. ज्या पद्धतीने यांच्या बहिणींना लाथाबुक्क्यांनी मारले, त्यांचे कपडे पाडलेले आहेत आणि सिव्हिल ड्रेसमध्ये देखील त्यांच्या मागे जाऊन कुठले तरी गुंड लोकांना, BJPने RSSच्या गुंड लोकांनी मारलेलं आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि अजूनही 500 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. आमची इथे प्रामुख्याने मागणी राहील की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. दुसरी मागणी, जी विद्यार्थ्यांवरती पोलीस कारवाई झाली आहे ती देखील त्यांनी मागे घेतली पाहिजे. आणि तिसरी मागणी, येणाऱ्या या नीट परीक्षे आणि किंवा परीक्षा पॅटर्नमध्ये माफी असावी. सरकारकडनं केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीने एक नियोजन करण्यासाठी विरोधकांचं पण मत याच्यामध्ये घ्यावं, ही आम्ही इकडे मागणी करतो. मुंबईत विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवलाय. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी मनसे ठामपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलंय. देशपांडे यांनी सांगितलंय की आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे प्रकार योग्य नाहीत. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता लोकशाही मार्गाने आपला आवाज मांडावा, असंही आवाहन त्यांनी केलंय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत परवानगी मिळो अथवा न मिळो विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. विद्यार्थी आंदोलनातील मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्यावा आणि संबंधित प्रकरणांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलीस स्टेशनला घेऊन आले. प्रणय हा इथल्या CJPचा मुंबईचं काम करतो. त्याचा मला साधारण 10:30च्या सुमारास फोन आला की मला असं इथे डिटेन करण्यात आलं आहे वडाळ ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनला. त्याप्रमाणे मी त्याला म्हटलं, तू काय काळजी करू नकोस, मी येतो तिथे. मला थोडा ट्रॅफिकमुळे उशीर झाला. मी आपल्या सगळ्यांना कळवलं होतं की 11:30 वाजता मी पोचतोय. त्याच्या आधीच पोलिसांनी त्याला सोडलं. मी आत्ता पोलिसांना तीच विनंती केली की एकदा आम्हाला सांगा, म्हणजे काय प्रणय, त्याला का आणलं तुम्ही, काय गुन्हा केला. म्हणून नाही, त्यांनी आंदोलनाची हाक दिली. बोललो आंदोलनाची हाक तर आज पेपरमध्ये पण आली आहे, सगळ्या चॅनलवर दिसतंय की आज संध्याकाळी आंदोलन आहे. त्यांनी आव्हान केलं, याच्यात काय मोठे बरं. आणि लोकशाहीमध्ये पोस्ट टाकायला बंदी आहे का? लोकशाहीने असं ठरव. मग एकदा आम्हाला आज स्पष्ट करा की लोकशाही संपली आहे का लोकशाही चालू आहे. मग आम्हालाही आमचे ऑप्शन्स ओपन राहतील. आज आम्ही संविधानाच्या मार्गाने, बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने, शांततामय पद्धतीने, महात्मा गांधीच्या मार्गाने आंदोलन करतोय की बाबा लोकशाही आहे म्हणून. एकदा तुम्ही आम्हाला सांगा की लोकशाही संपली, आजपासून हुकुमशाही चालू आहे. सुप्रीम कोर्ट पण तुमचं ऐकणार नाही आहे आणि काहीच होणार नाही. मग आम्ही बघू ना आम्हाला कुठल्या मार्गाने जायचं ते. आम्हाला पण ऑप्शन्स ओपन राहतील. ज्यांना ज्या मार्गाने जायचं ते जातील. ही पद्धत नाही आहे. ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. या विद्यार्थ्यांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम्ही सगळेजण, राजसाहेब, शिवसेना, हे सगळेजण आम्ही ठामपणे उभे आहोत. पोलिसांनी काय नेमकं सांगितलं? कारण तुम्ही त्यांच्याशी शांतपणे, तुम्ही सगळेजण होतात, पोलिसांनी काहीच सांगितलं नाही कारण त्यांच्याकडे काही उत्तरच नव्हतं.
झोपलेलो होतो, झोपेतून उठवलं साहेब. प्रणय, थोडक्यात सांगशील काय नेमकं झालं होतं? कारण आंदोलनाच्याच पूर्वी मोठ्या प्रमाणात सर्वात प्रथम मुलांच्या मनात ही भीती भरवली जाते की पोलीस डिटेन करतील, FIR करतील. तर सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही घाबरू नका. हे आपण लोकतांत्रिक देशामध्ये राहतो आहे आणि हे जी सरकार आहे ती लोकतंत्राला मिटवायचा प्रयत्न करते. तर तुम्हाला पहिली गोष्ट घाबरायची गरज नाही आहे. आणि मी घरी झोपलो होतो, 8:30 वाजता घरी पोलीस आले आणि माझ्या आईला बोलले की प्रणय कुठे आहे. तर माझी आई थोडी घाबरली कारण का तिला असा अनुभव नाही या गोष्टींचा. तर मी बोललो मला झोपेतून उठवलं आणि तसंच मला तिकडून घरातून घेऊन आले, न कारण न नोटीस दाखवता. आम्ही त्यांच्यावर संवाद साधला, थोडे वाद पण झाले, तरी मला काही रिझन नाही दिलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं. माझ्याकडून स्टेटमेंट लिहून गेले की मी असा आव्हान केला. तर हे कुठेतरी मुंबई पोलिसने थांबवलं पाहिजे, कारण का स्टुडंट्स अगर एवढ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरत आहेत तर या सरकारची केवढी मोठी चूक आहे या सरकारने मान्य केलं पाहिजे. तसेच आम्हाला विद्यार्थ्यांना सपोर्ट करायला आज संदीप साहेब पण आलेले आहेत. तर स्टुडंट्स तुम्ही घाबरू नका, उद्या आज पण यायचं आहे आणि संडेला पण तुम्हाला यायचं आहे. मोर्चा हा ठाकरे बंधूंचा त्यांच्या मुलांचा पॉलिटिकल फ्युचर अजेंडा सेट करण्याचा मोर्चा. तर माझा त्यांना पहिला प्रश्न आहे की आमचा काय अजेंडा आहे काय नाही जनता ठरवेल. तुम्ही त्याच्यात नाक खुपसायची गरज नाही. नंबर 1. नंबर 2, जयदीप धनगडचा राजीनामा का झाला, का घेतला भाजपने, याचं एकदा कारण सांगा. आणि धर्मेश प्रधानचा का घेत नाही याचं कारण सांगा. म्हणजे जो भाजपच्या मुळाशी येणार त्याचा तुम्ही राजीनामा घेणार, पण देशाच्या मुळाशी जो येणार त्याचा राजीनामा नाही घेणार. आणि मग तुम्ही म्हणता ना की काय राष्ट्र प्रथम पार्टी बाद में, मग पार्टीच्या मुळाशी आल्यानंतर राजीनामा प्रथम घेता आणि देशाच्या मुळाशी आल्यानंतर राजीनामा घेत नाही, याचं कारण काय? सर, आपण जर बघितलं तर कालपासून संपूर्ण मुंबईमध्ये कलम 144 लागू आहे, जमावबंदी आहे. अशातच आपण मोर्चाची, तुम्हाला एक माहिती आहे का जमावबंदीचा नियम असा आहे की ती 14 वर्षाच्या पुढे 14 दिवसांच्या पुढे लागू करता येत नाही. मग तुम्ही काय करता, 14 दिवस आज संपलं की उद्या पुन्हा 14 दिवस लावतो. हेही कायद्याला मान्य नाही आणि अभिप्रेत नाही. कायदा तुमच्या मनाप्रमाणे वाकवू नका. कायदा आम्हालाही कळतो, आम्हालाही संविधान कळतं आणि ते संविधान लोकांसाठी आहे, तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आहे. मोर्चाच्या परवानगी संदर्भात काय अपडेट आहे, काय सांगा? परवानगी द्या नाही तर नका देऊ, मोर्चा तर काढणारच आहे. संदीपजी, जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये पोलीस कर्मचारी दिसत आहेत, त्या महिलेवरती कशा विनय मला असं वाटतं या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असल्या गोष्टी खपवून घेणार नाही. आणि आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री संवेदनशील आहेत, दिल्लीमध्ये बसलेल्या गृहमंत्र्यांसारखे नाही आहेत. मी त्यांना विरोधी पक्षात असल्यापासून बघतोय, त्यामुळे ते त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करतील याची मला खात्री. पोलिसांनी दावा केलाय त्याच्यामध्ये की ती महिला जी आहे किंवा ती तरुणी जी आहे ती या आंदोलनामध्ये त्या मित्राला वाचवण्याचा एकाने होता नाही, कोणतरी ठरवा आणि बोला. याला रिलेटेड आहे. या व्हिडिओची पोलिसांनी पडताळणी केलेली आहे. जो कार्यरत असलेला पोलीस हवालदार आहे हा शिवाजी पार्कमधलाच आहे आणि आंदोलन सुरू असताना ज्या तरुणाला पोलीस पकडायला जात होता त्याची कॉलर त्यांनी पकडलेली आहे आणि ही तरुणी त्याच्यामध्ये आलेली आहे. अटकाव करण्याचा कुठेतरी मला असं वाटतं ह्या सगळ्या व्हिडिओची चौकशी करतील आणि पोलीस योग्य ते कारवाई करतील. मी तुम्हाला सांगितलं आपले गृहमंत्री संवेदनशील आहेत, याच्यावर अजूनपर्यंत तरी माझा विश्वास आहे आणि ते त्याप्रमाणे वागतील. भाजपचा सोडा ते मूर्ख लोक आहेत. संदीप, एक विषय आहे की सोनम वांगचुक यांनी काल रात्री उशिरा मध्यरात्री आंदोलन मागे घेतलं, उपोषण त्यांचं मागे घेतलं. ज्या व्यवस्थेविरुद्ध, ज्या सरकारविरुद्ध काही प्रश्न होते विद्यार्थ्यांचे, त्या व्यवस्थेचेच मंत्री सोनम वांगचुक यांचं उपोषण नाही ठीक आहे. आता हे बघा, एक तर त्यांच्याबद्दल काय झालं म्हणजे त्यांच्यावर काही प्रेशर आणला, दबाव आणला, काय झालं माहीत नाही, कारण त्यांची कोणाचीच भेट होऊ देत नाही. पण ठीक आहे, त्यांनी 26 दिवस उपोषण केलं, या गोष्टीला आमचा सॅल्यूट आहे. आपण 26 तास उपाशी राहू शकत नाही. तो माणूस बिचारा 26 दिवस उपाशी राहिला. त्यांनी त्यांचा लढा दिलेला आहे, आम्हाला पूर्णपणे आदर आहे. पण याचा अर्थ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होणार नाही अशी गोष्ट नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जी विद्यार्थ्यांची चळवळ आहे त्या चळवळीला आमचा पाठिंबा राहील. आणि मुळात काल मोदी साहेबांनी काय सेल्फी व्हिडिओ काढला त्याचंही कौतुक. नाही, पण मोदींचं जे निवेदन आलेलं आहे त्यात ते म्हणतात की पुढच्या आठवड्यात संसदेत ऐका ना, तो त्याच्यावरच येतो मी.
की फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करू आणि मग त्या सगळ्यांना शिक्षा होईल. ज्या सुप्रीम कोर्टाला मुलांवर झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ बघायला वेळ नाही, जो सुप्रीम कोर्ट त्या शिवसेनेचा जो हे चाललं त्याचे 4-4 वर्ष निकाल देत नाही, ते कोर्ट या गोष्टीमध्ये न्याय देईल. जो सुप्रीम कोर्टाला राग आहे म्हणजे जस्टिस सूर्यकांत साहेबांच्या चेहऱ्यावर दिसत होता जेव्हा ते आलं त्यावेळेला. ते म्हणतायत या विद्यार्थ्यांना झुरळ. त्या कोर्टाकडनं न्यायाची अपेक्षा कशी ठेवणार याचं उत्तर एकदा आम्हाला द्यावं. फास्ट ट्रॅकमध्ये न्याल आणि फास्ट ट्रॅकमध्ये नेऊन न्याय मिळेल याची अपेक्षा कशी ठेवायची जेव्हा बायस लोक वर बसलेत तेव्हा. नाही संदीप, त्यात